पुढची बातमी। एका बाजूला पुणे शहरामध्ये गॅस सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे अनेक विक्रेत्यांकडून गॅसचा काळा बाजार होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे पुणे पोलिसांनी अशा विक्रेत्यांना सज्जड दम दिलाय। कुणीही गॅस विक्रीबाबत काळा बाजार केला किंवा सिलेंडर स्टॉक करून ठेवला तर त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याबाबत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्या निखिल पिंगळे सर आहेत। सर, सातत्याने अशा तक्रारी येत आहेत, गर्दी पाहायला मिळते सिलेंडर एजन्सीच्या बाहेर, काय कारवाई केली जाते? याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या सगळ्या ज्या कारवाया असतात या मेंटेनन्स ऑफ एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आणि मेंटेनन्स ऑफ एसेन्शियल सर्व्हिसेस ॲक्ट याच्या अंतर्गत केल्या जात असतात। परंतु महत्त्वाची बाब काय आहे याच्यामध्ये की अशा प्रकारे ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीचा जर गैरफायदा घेऊन कोणीतरी नागरिकांना वेठीस धरून जास्तीत जास्त उत्पन्न काढायचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाते आणि केली जाणार। नागरिकांना विनंती आहे की 112 टोल फ्री क्रमांक असेल त्याद्वारे पोलिसांपर्यंत पोहोचण्याचा विषय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे पुरवठा अधिकारी असतात त्यांचा जो विभाग असतो त्या विभागापर्यंत आपण निर्भीडपणे पोहोचावं, तिथं संपर्क साधावा आणि संपर्क साधून असे जे कोणी लोकांना वेठीस धरणारी जे समाजकंटक आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला मदत करावी। जिल्हाधिकारी महोदयांनी आपली भूमिका आणि परिस्थिती ही स्पष्टपणे सांगितली होती की या सगळ्या गोष्टी सगळ्या स्ट्रीमलाईन आहेत आणि त्याच्यामुळं ही सगळी परिस्थिती जी निर्माण होते याच्यामध्ये आर्टिफिशियल स्कॅर्सिटी, आर्टिफिशियल तुटवडा निर्माण करण्याचा प्रकार होतो। अशा पद्धतीने जेव्हा होर्डिंग होते, अशा प्रकारे जेव्हा कारण नसताना साठवणूक केली जाते गोष्टींची आणि मग लोकांना वेठीस धरलं जातं, ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि ती जर कोणी करत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाणार आणि केली गेलीच पाहिजे, याची भूमिका आमची राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।